हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे. तर आज आम्ही निघालेलो आहे गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करायला. अशी तर रिच्युअल्स आहेत. माझे बाबा म्हणजे माझे वडील खूप वर्ष झालं गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जात आहेत आणि त्यांना मीच घेऊन जाते तिथे. इतका पाऊस आहे, दिसतंय ना तुम्हाला मंडळी, खूप पाऊस पडत होता. नवी मुंबईमधून आम्ही निघालो, आईबाबांना पिकअप केलं. उरणला पोचताच पाऊस गायब. इथे पोचता पोचता कमीत कमी आम्हाला लागला असेल तो 1.5 ते 2 तास, कारण की पाऊस भरपूर होता. त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला. पण खरंच रस्त्यात ही पावसाची मजा घेत घेत आम्ही खूप एन्जॉय करत तिथे पोचलो, कारण की आम्हाला माहीत होतं तिथे खूप टाईम लागणार आहे. हे आम्ही खोपोलीत एंटर केलं आणि बस आता गगनगिरी महाराजांचा मठ हा फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर होता. पण ट्रॅफिक इतकं होतं की तिथेही पोचायला आम्हाला अर्धा तास लागला. ठीक आहे, काय नाही. आम्ही जसं मठात पोचलो, इतकी गर्दी, प्रचंड गर्दी होती. म्हणजे इतका पाऊस असूनही लोक आज गुरूंचं दर्शन करायला येत आहेत. म्हणजे लोकांच्या मनात किती जल्लोष आहे आपल्या गुरूंना भेटायचा, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा. माझं तर मन खूप आनंदी झालं इतक्या लोकांना पाहून. खरंच मी पण खूप भाग्यशाली आहे की मी आज मठात दर्शन करायला आले. हा बघा मठाच्या आतला नजारा. जसं मी मठात एंटर केलं, मला सांगितलं कॅमेरा ऑफ करा, पण तरी पण थोडेफार कॅमेराचे ग्लिम्प्सेस मी घेतले, कारण की आपल्यामुळे दुसऱ्यांना पण त्रास नको आणि त्यांचे पण शेवटी असतातच ना रूल्स अँड रेग्युलेशन्स, ते मी फॉलो केले आणि जिथे पॉसिबल आहे तिथे मी व्हिडिओ घेतले. हे बघा किती लोक मठात आले होते आणि सगळे शांतीने तिथे भजन करत होते. वाव, खरंच खूप सुंदर. इथं हरिनामाचा पाठ चालू होता. विठ्ठलाचे मस्त असे अभंग बोलत होते आणि खूप छान हरिनामाचा जप चालू होता. हा तर सगळ्यात सुंदर नजारा होता तिथला. ही ती गादी आहे ज्याच्यावर बाबा बसायचे आणि त्याचंही दर्शन आज लोक खूप खूप मनाने करतात. त्याच्यानंतर होती प्रसादाची बारी. प्रसादाला पण बघा भव्य लोक होते. सगळे जेवढे लोक इथे येतात ते प्रसादाशिवाय जात नाहीत. आणि माझं तर मत असंच आहे, जेव्हा आपण तीर्थस्थानी जातो तिथला प्रसाद आपण घेतलाच पाहिजे. म्हणजे मी तर घेते, पण माझं असं मत आहे. हा आहे प्रसाद. चना मसाला, डाळ, राईस, श्रीखंड, पुरी. आम्ही मस्त आवडीने सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि परत निघालो आहे परतीच्या वाटी.